अरे फटगडवा चाले का तुझा संसार गेला फुका अरे खटपट करता गेला तुझा सारा वेळ अरे राम नाम घेता तुझे बसे रे दात खिळ अरे कैसा बापा तुझा कैसा मामा काका आणि कैसी आई कैसी ताई तुझी कैसी बहिणा का अरे कैसे घर कैसे दार तू भुलला सिरे फुका आणि कैसी सासू कैसी बाईल त्याने नेला पैका कसं असतं महाराज काय माणसं गावाच्या मुळावर जन्मलेली असते ती काय माणसं भावाच्या मुळावर जन्मलेली असते ती काय तालुक्याच्या मुळावर जन्मलेली असते ती काय जिल्ह्याच्या मुळावर जन्मलेली असते ती काय महाराष्ट्राच्या मुळावर जन्मलेली असते ती काय देशाच्या मुळावर जन्मलेली असते ती पण ही जात माझ्या मुळावर जन्मल्या अरे गावात आडवा तालुक्यात आडवा ही जिल्ह्यात आडवर अरे गावात आडवा तालुक्यात आडवा ही जिल्ह्यात आडवर जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर हे जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर गावात आडवा तालुक्यात आडवा गावात आडवा तालुक्यात आडवा ही जिल्ह्यात आडवर ही जिल्ह्यात आडवर जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर हे जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर अरे खटपट करता तुझा गेला सारा वेळ अरे खटपट करता तुझा गेला सारा वेळ अरे राम नाम घेता तुझी बसे रे दात खेळ अरे कैसा बापा तुझा कैसा मामा काका आणि कैशी आई कैशी ताई तुझी कैसी बहीण रे का कैसे घर कैसे दार तू भुलला सी रे फुका काय सांगायचं महाराज ही गडी शाना हा अतिशाना त्याचा बैल रिकामा एक दिवशी कार्यक्रम केला आणि घरी आल्यावर बायको म्हणली रोज बारूड लगीन झाल्यापासून बघत्या म्हणली तुमचं मला कुठं फिरायला नेहलंय का म्हणले आता मला कुठं फिरायला नेहलंय का म्हणल्यावर बरं म्हणलं आज तुला फिरायला घेऊन जातो आवर म्हणल्यावर लगे बायकोनं नवीन साडी नेसली काकत परस अडकावली चला म्हणली बायकोला गाडीवर घेतलं आता फिरायला कुठं नेहलं पाहिजे सांगा शिंगाडे महाराज कुठून नेलं पाहिजे ह्याला कुठं नेलं माहिती का स्मशानभूमीमध्ये आता स्मशानभूमीत नेल्याबरोबर बायको म्हणली ही काय फिरायची जागा आहे का हिथं कशाला आणलंय बायकोला काय म्हणलं माहिती का अगं हीच तर जागा महत्वाची आहे हिथं यायसाठी लोक मरते ती आपण जिवंत आलोय आणि ते बी दोघच संघ परत संघ नाही एकट्यालाच यायला लागते गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर अरे कैसा बापा तुझा कैसा मामा काका आणि कैशी आई कैसी ताई तुझी कैसी बहीण रे का अरे कैसे घर कैसे दार तू भुलला सी रे फुका आणि कैसी सासू कैसी बाईल त्याने नेला पैका 12-16 मुले झाली त्याला झाले ना तू आणि होते तेही सरून गेले मग तुझ्या कमरेवरती हातो म्हणून एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी म्हणे संसार खोटा आणि हरिनाम स्मरण करा मग कधी नाही तोटा मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर संताची संगत केली पाहिजे एका जनार्दनी म्हणे संसार खोटा आणि
करा मग कधीही नाही तोटा. गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. आहो गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. ही दोघं बी सारखीच आहे ती. बस काय कोणाला निवडावं काय एक सारखी आहे ती. ही गडी शान कार्यक्रम केला घरी आला बायकोनं जेवायला वाटलं गपचिप जेवावं का नाही. पहिला घास तोंडात घातला म्हणला कसलं जेवण केलंय म्हणला. जेवणाला चवच नाही म्हणला आणि तोंडाला बी चव येईना. बायकोला हुशार बायकोनं लगेच फोन काढला. हॅलो माझ्या नवऱ्याला तोंडाला चव येईना कोरोनाचे लक्षण दिसायला लागली ती. आता फोन गेल्या बरोबर गाडी वाय 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 दारात अँब्युलन्स आली टाकलं गाडीत. 14 दिवस क्वारंटाईन. आता तिथं तर गेल्यावर जात ग बसत्या. तिथं गेल्या गेल्या ह्याला विचारलं तुम्ही कुणा कुणाच्या संपर्कात आलाय. आता कुणाच्या संपर्कात आलाय म्हणल्यावर म्हणलं आता बदला घ्यायची हीच वेळ आहे. लगेच म्हणलं बायको सासू सासरा मेवणा मेवणी सगळे क्वारंटाईन म्हणजे एकटा जाणार नाही सगळ्याला घेऊन जाणार. गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. आहो गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर. जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर. गावात आडवं तालुक्यात आडवं. गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. हो कसा नंदू महाराज दुसऱ्याची चूक काढायला त्याला मेंदू लागतो पण स्वतःची चूक कबूल करायला त्याला काळीज लागत. अरे येड्या बिरबल हुशार होता चतुर होता पण राजा नाही होऊ शकला बिरबलच राहिला. चंद्रबागीचं पाणी पिता ना एका तालुक्यात नाही 2 तालुक्यात चंद्रबागीचं पाणी पितात. या ठिकाणी हनुमान मोतारे या भाविक भक्ताकडून या पूर्ण संघाला 221 रुपयाचं बहुमान आलंय. तरी संघाच्या वतीनं मी पूर्ण संघाच्या वतीने मी स्वतः शिकवाल. हा बबनराव आरबळी तुमच्याच तालुक्यातले यांच्याकडून 101 रुपयाला धन्यवाद. गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. काय सांगितलं की बिरबल हुशार होता चतुर होता पण राजा नाही होऊ शकला बिरबलच राहिला. म्हणून कळलं तर भारूड नाहीतर जीवाला बेरड आहे. गावात आडवं तालुक्यात आडवं ही जिल्ह्यात आडवर. ही जिल्ह्यात आडवर. जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर. जिथं तिथं आडवर ही भजनात गाड्यावर. या ठिकाणी महाराज खरोखरच असे दोन्ही भारुडकार असे केलेत की जणू काही कोल्हापूरला जाऊन दूध पिऊन आणि मांड्या थापटून महाराज खरंच कुस्ती खेळायला आलेत महाराज. खरं हे संतांचं वाङ्मय नाही. म्हणून म्हणतात ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव आम्हाशे. अरे मज पामराशी काय थोरपण अरे पायाचे वान. अरे आम्हाला एक गवळण एक अभंग आणि एक भाडू म्हणलं तर तो महाराज होत नाही. म्हणून म्हणतात जरा जपून शस्त्र वापरावं. गत आहे होणारी तमाशा संता घरी. गत आहे होणारी तमाशा संता घरी. गत आहे होणारी तमाशा संता घरी. गत आहे होणारी
न्यारी तमाशा संता घरी हो हो हो. या ठिकाणी भाविक भक्त दिलीप भाऊ कोकणे नागनाथ ते पंढरपूर पायवारी केलेले भाविक त्यांचं मत असं 151 रुपये दिलेत. एक नाही दोन नाही तुमचं सगळं मेळच अगदी सुंदर आहे म्हणून पूर्ण मेळ तुमचं जे भजनी मंडळ आहे त्यांच्या एकत्रित त्यांनी 151 रुपयाचं बहुमान दिलंय. तरी या मंडळाच्या वतीनं मी स्वतः स्वीकारतो. धन्यवाद. गवावरी एक बाबळ खाली शेंडावरती मुळ गत आयो न्यारी तमाशा संता घरी गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी हो हो हो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी गाव आहे महाराज त्या ठिकाणी ही काठेरी बाबळ नसावी म्हणून म्हणतात. फुलादी गुंपिला तुरा अरे फुलादी गुंपिला तुरा याचा अर्थ करी चतुर कोण सद्गुरूचा सोयरा गुंतला असे रे श्री गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी 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 संता घरी हो हो हो. खुंटी रविला बांधीला खुंट घोडा रवीने बांधिला उंट अरे नघाऱ्यावर चढविला उंट अरे कोण सद्गुरु असेल भाग्यवंत मजसी अर्थ विचारी गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी गत आहे ओ न्यारी तमाशा संता घरी हो हो. दिवा वारा घालत असे शेव हाच तुम्ही घ्यावा अनुभव आणि तो खावय कोणतीचा राव जोहार माय बाप जोहार मी संत घरचा मार पायाची पैजरा नित्य वागवितो की जे माय बाप ज्ञानेश्वर सोपान निवृत्ती नरहरी गोरा सावता माझ्या आहे की जे प्राण अरे नामावठेश्वरी चांगा सज्जन मिरावडे पार काय सांगू यांचा उपकार निराकार तो आकार केला कवी वर्णती व्यासा सारखी कवी वर्णती पुराण या व्यासा सारखी एका जनार्दन मी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी व्हायचा असेल तर साचा नाश करावा लागते त्यावेळी महाराज हे वारकरी होणारे दंड बडवून वारकरी होत नाही आमचे नाथ महाराज म्हणतात ठाल विठ्ठल